पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने हे मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने 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 आद्यत्राय जननी देवाची मुक्ताबाये नमो त्रिभुवन पावने कोण आहे मुक्ताबाई आद्यत्रय जननी देवाची जिच्यापासून सर्व हे सृष्टी निर्माण झाली गीता प्रेमी भक्त प्रेमी म्हणायचं जर झालं तर संभवाम्यात्म माययः मुक्ताबाई मुक्ताबाई आद्यत्रय जननी मुक्ताबाई आमच्या बी गावातली मुक्ताबाई तिचे बी नाव आहे मुक्ताबाई पण मुक्ता आणि चिकनगुन्यानं हातपायच दुखतात पण ही आमची चितकला मुक्ताबाई आहे तिचं चरित्र या ठिकाणी चाललंय थोडस नमन लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं
धीमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं हनुमानजी महाराज जय हो. काय सांगू आता मी काय सांगू काय सांगू संतांचे उपकार, 4 उपकार मुख्य आहे. संतांचे 4 उपकार आहे. क्रियापद वापरलाय. मज निरंतर जागविती शब्दाखाली अंडरलाईन करा. जाग केलं मग काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश शब्दाखाली अंडरलाईन उपदेशती सहज बोलणे. सहज बोलण्यामध्ये जगाचं हित आहे. करोनी सायास सांभाळिती हो शिकविती शिकवणं उपदेश करणं शिकवणं आणि शेवटच्या चरणामध्ये सांभाळणं. पहिले जागवणं, दुसरं उपदेश करणं, तिसरं बोलत जा शिकवणं. हा शाळेमध्ये शिकवतात त्याप्रमाणे आणि शेवटचं सांभाळिती. एवढं त्यांनी केलं. त्याच्याकरता दृष्टांत दिलाय. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ते गायचा दृष्टांत दिलाय. एका माणसानं कीर्तन झाल्यावर तुकाराम महाराज विचार म्हणे महाराज तुम्ही मायचा दृष्टांत नाही दिला. मायचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता. तुम्हाला काय वाटतं बोलत जाणं. आईचा दृष्टांत मायचा दृष्टांत पण माय भी प्रेम करते आई भी प्रेम करते परंतु आपला जीव राखून प्रेम करते. पण गाय आपला जीव बोलत जाणं धोक्यात घालून वासराचा सांभाळ करते. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की संतांनी माझा सांभाळ केला. मग असा त्यांनी माझा सांभाळ केला. आमचा बी सांभाळ संतांनी केला म्हणून उतराई झालं पाहिजे. पुन्हा शब्द वापरला. पहिले बी काय शब्द, दुसऱ्या चरणात बी काय शब्द. काय सांगू आता आणि काय द्यावे त्याशी. काय द्यावं त्यांना काहीच देता येत नाही. कारण देह हे काळाचे धन कुबेराचं आहे. मग तुमचं मी म्हणतो आहेच काय तेथे या जीवाचे काय काय आहे. तेथे या जीवाचे काय बोलत जा.
काय आहे मग आम्ही टाका सर्वजण. विनोदाचा भाग वजा असे साधू संतांचे अगणित उपकार आहे. त्यांच्या उपकाराचं वर्णन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा असा या ठिकाणी मुक्ताबाईचं मोठं चरित्र चाललंय. हो, मुक्ताबाईनं काही लोकांना उपदेश केला, आपल्याला बी उपदेश केला. जे ज्ञानोबाराय होते त्यांनाही उपदेश केला. कोणते अभंग पहा, ताटीचे अभंग. आपल्याला बी माहित आहे ताटी, पण लग्नातली माहिती आहे. हो, ताटीचे अभंग हा एक रामायणामध्ये बी आहे ताटिका, पण ते ताटिका वेगळी, हे लग्नामधली ताटी वेगळी, आणि हे ताटीचे अभंग स्पेशल. हो, त्यांचंही वर्णन करावं महाराज. ज्ञानोबाराय माहिती आहे की तुम्हाला. कालचा पहिला दिवस झाला ना काल. आजची कीर्तनाची सेवा दुसरा नंबर. त्याच्या अगोदर काही आहे ना, काही दिलं नव्हतं ना, पत्रिका दिली आहे ना काही. पहा, आजची आपली जया एकादशी. जया ही जया एकादशी पद्मपुराणामध्ये याचं चिंतन आहे. त्याच्या अगोदर आणखी दुसऱ्या काही आमच्या बुवानं सूचना दिल्या. एकादशी वास्तविक कशी करायची एकादशी, कशी करायची एकादशी. निरंकार, काहीच खायचं नाही. तहान लागली की फक्त ओठाले पाणी लावायचं, मध्ये पाणी बोलत जा नाही. पण अशी नाही एकादशी. मग आपली एकादशी बरी आहे, आणि तुमची यावल रावेर तालुक्यातली ते एकादशी अशी आहे. हो, कोणत्या त्या माऊलीचं मला दर्शन घेतलं पाहिजे, ते कीर्तनात सापडत नाही. हो, तिनं भेंड्याचं पाणी काढलं, तिने एकादशीच्या केळाच्या वावा त्याच्यावर आणखी चटणी बी काढली, पण त्याच्यात लसूण नाही टाकत. मग हो, अशी वाटतच नाही बाबा की एकादशी आहे. हो, पहा, आजची एकादशीच्या निमित्तानं कोणती एकादशी लक्षात ठेवा. जया एकादशी. महिन्याच्या किती एकादशी आहे? 2. वर्षाच्या 24. किती एकादशी आहे? आणि पुढे अधिक मासाच्या 2 आहे, 24. आणखी सांगू का पुढच्या? आणखी सांगू? महाशिवरात्र पुढे येते आहे. शंकर भगवान की जय. आमचे नाथ महाराज म्हणतात, उत्तम उत्तम शिवरात्री. सर्व उपास आहे, पण सर्व उपासामध्ये उत्तमात उत्तम जर काय असेल शिवरात्र आहे. म्हणून शिवरात्रीचाही उपास करत जा. आम्ही लहान असताना आपल्याला एवढे एकादशा काही जमत नव्हतं, एवढे एकादशा जमत ना. आमचे आई वडील काय सांगायचे, भाऊ हो 2 एकादशा तरी करणे पडतात. 2 मोठ्या एकादशी आहे, माहिती आहे हो कोणते? कोणती बी एकादशी असू द्या भाऊ, आषाढी आणि कार्तिकी. मोठ्या एकादशा, मोठ्या म्हणजे सर्वांनी घरामध्ये फराळ करायचा महाराज. आणि बाकीच्या एकादशा लहान एकादशा. लहान एकादशा म्हणजे सकाळपासून साबुदाणा खायचा असतो. लहानपणचं सांगतोय, सकाळी साबुदाणा खायचा असतं की आई आई माझी एकादशी आहे बरं, साबुदाणा खायचा. दिवसभर कसं राहता येईल महाराज? आमच्या माता भगिनी राहता महाराज त्या. हो, दिवसभर उपवासी, काम नाही करता महाराज. अशी आईचे किती अगणित उपकार आहे. आज उपकारच सांगायचे आहे महाराज. अशी आजची जया एकादशी, तिच्यामध्ये उत्तम शिवरात्री आणि ती एकादशीचं व्रत आज आपण केलं पाहिजे. चला, त्याच्या निमित्तानं सकाळपासून सुरुवात झाली महाराज.
हो सकाळचा नाश्ता पण फराळच बरं, नाश्ता म्हणजे तुम्ही पोहे म्हणता. अहो आजचा नाही एखादं त्याच्याकरता भाऊ पहिलं सांगलं म्हणे फराळाचा नाश्ता असं सांगा, लगेच ली घेतलं मी. आता तुम्ही बी लगेच समजता की रोजचा नाश्ता नाही, फराळाचा नाश्ता सकाळचा. श्रीयुत आमचे अनिल भाऊ भागवत येवले यांच्याकडून सकाळचा फराळाचा नाश्ता. त्याच्यानंतर आजची कीर्तनाची सेवा वैकुंठवासी मालताबाई उखरडू तळेले यांच्या स्मरणार्थ श्रीयुत उखरडू लक्ष्मण तळेले यांच्याकडून आजची हे कीर्तनाची सेवा आहे. आणि संतांना फराळ श्रीयुत आमचे चंद्रकांत यमराज भंगाळे यांच्याकडून सर्वांना फराळ होता महाराज. सकाळचा बरोबर आहे ना, सकाळचा आणखी फराळ आहे पा, सकाळी नाश्ता त्याच्यानंतर आणखी फराळ पाव आहे ना, आहे सकाळचा फराळ श्रीयुत मुरलीधर सोनून येते. आणि आता कीर्तन झाल्यावर पाहिजे सकाळी बी कीर्तन आपल्या सकाळी आणखी 12 वाजता कथा झाल्यानंतर मुक्ताबाईचं चरित्र झाल्यानंतर पुन्हा फराळ, पुन्हा बोलत जाणं, पुन्हा फराळ. आणि आता असं विनोदाचा भाग बजा इथं आमचे हरिभक्त परायण सुरेश महाराज आपल्या अमृतवाणीतून मुक्ताबाईचं चरित्र वर्णन करताय. हो काय सांगू महाराज, आमची मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई, योग माया मुक्ताबाई, आदि शक्ती मुक्ताबाई. मी अगोदरच सांगून गेलो, संभवाम्यात्म मायेया, तिच्यापासून ब्रह्म विष्णू आणि महेश यांची सुद्धा उत्पत्ती. ईश्वराला ब्रह्माला सगुण ब्रह्म, जे निर्गुण ब्रह्म आहे ते सगुण साकार ब्रह्म होतं हिचा अंगीकार केल्यामुळे. आपल्या गुरु परंपरेमध्ये एक अभंग आहे, छबल ब्रह्म आदि नारायण म्हणती ते असं, जो सर्वांचा आद्य गुरु. त्याच्यामध्ये पहिला शब्द वापरला आहे जो निर्गुण निराभास. पुढे बोलत जाणं जे थोनी सबल ब्रह्म, हा हे ब्रह्म मायाचा अंगीकार केला म्हणून तेच ब्रह्म शबल ब्रह्म झालं महाराज. एकच तत्व आहे ब्रह्म तत्व, पण तिच्यापासून ही माया त्या ब्रह्माला चिटकली. मायापासून मग हे आद्यत्रय जननी देवाची, तिच्यापासून हे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. तीच जगदंबा माता आहे, तीच आदिशक्ती आहे, तीच तुमचं आपलं कुलदैवत आहे महाराज. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, जगदंबा हीच त्या कंसाच्या हातून सटकली, तिच्याच पुढे ते तिच्या हातून त्याच्या हातून सटकली. कारण ते कोण होती? आदी माया होती महाराज, मूळ माया. असो जास्त विनोदाचा भाग वजा. काय सांगत होतो मी? मुक्ताबाईचं चरित्र. आमचे हरिभक्त पारायण सुरेश महाराज तळवेलकर अशी ही जगत्रय जननी मुक्ताबाई. मुक्ताबाई काय तिचं वर्णन करावं महाराज. एक वेळचा प्रसंग, पण त्याच्या अगोदर जया एकादशीची काय सांगावं, काय सांगावं. आजची ही जया एकादशी आहे. आजच्या दिवशी काय घडलं महाराज? पद्मपुराणामध्ये त्याची कथा आली आहे.
थोडक्यात सारांश सांगतो मी तुम्हाला पद्मपुराणामध्ये. स्वर्गामध्ये काय काय आहे. स्वर्गामध्ये गंधर्व गात गाणी, त्या ठिकाणी अप्सरा गायन करते. त्या प्रकारे दोन, एक गंधर्व आणि अप्सरा त्या ठिकाणी गायन करत होती. गायन करता करता त्यांचं एकमेकावर लक्ष गेलं, एकमेकावर लुब्ध झाले. तेवढ्यामध्ये तिथं अमरावतीचा जो राजा आहे, कोण आहे अमरावतीचा राजा? इंद्र, देवेंद्र, सुरेंद्र, कितीतरी नाव आहे त्याला. त्या इंद्रानं त्यांना शाप दिला, तुम्ही स्वर्गामध्ये असून असं एकमेकावर असं करताय, हे गलत आहे तुमचं, जा तुम्ही पिशाच्च योनीला जा. पिशाच्च योनी म्हणजे बोलत जा, भूत योनीला तुम्ही जा. तुम्ही त्या ठिकाणी भोजन तामस प्रियम, सात्विक भोजन, राजस भोजन, तामस भोजन तितका आपल्याला वेळ नाही. जे काही भक्षण करून येते तुम्ही भक्षण करसान, जे पिऊन येते तुम्ही पेसान, तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. असा त्यांचा काल पिशाच्च योनीमध्ये ते गेले आहे. त्यांचा काल व्यतीत चाललाय आणि आजच्या दिवशी त्यांना काहीच भेटलं नाही महाराज. हो, कोणती एकादशी होती ती? जया एकादशी. आज त्यांना निरंकार उपास, त्यांना जे भेटत होतं ते बी भेटलं नाही. निरंकार त्यांचा आज सहज त्यांचा उपवास घडला महाराज. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी त्या योनीमधून ते मुक्त झाले महाराज. पहा, ज्यांचं न कळत त्यांच्या हातून आजचा उपवास घडला. कोणती एकादशी? जया एकादशी. मग त्या भूत योनीतून, पिशाच्च योनीतून ते दोन्ही जीव मुक्त झाले महाराज. म्हणून अशा या 12 एकादशाचं महत्व प्रत्येकाचं आपण मोबाईलवर सुद्धा दाबलं, कथा अनंत आहे महाराज. अशी आजची ही जया एकादशी. एक वेळा आमचे ज्ञानोबा आहे, पहा त्यांना जगाविषयी राग आला महाराज. हो, आपण या ठिकाणी आले आणि लोकांनी आपला सत्कार करू नये, पण तिरस्कार करून सुद्धा आपण कशा करता आलो आहे? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. त्यांना राग आला महाराज. आणि सिद्धपीठामध्ये आपली झोपडी, तिची दरवाजा, तिची ताटी बंद केली महाराज. त्यावेळेस मुक्ताबाईनं विचार केला. आता ज्ञानोबारांना पहा, मुक्ताबाई सर्वात लहान, पण त्यांनीच मुक्ताबाईने सुद्धा जवळजवळ 13 अभंग आहे ना, हो 13 अभंगामध्ये आमच्या ज्ञानोबारांना उपदेश केला महाराज. लहान असून मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं ज्ञानोबारांना उपदेश केलाय महाराज. ज्ञानोबा भाऊ, दादा, आपण संत म्हणून जन्माला आलोय, आपण योगी म्हणून जन्माला आलाय. हो, त्यांनी मग उपदेश केला. योगे योगे अपराध